महापालिकेच्या आजी माजी महापौरांमध्ये नवा वाद. पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याचा महापौरांचा इशारा. गोपनीयता भंग केल्याचा रितू तावडेंचा आरोप. ठाकरेंच्या रणरागणीचं प्रत्युत्तर काय? एकीकडे पाऊस आणि दुर्घटनांमुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत, तर दुसरीकडे मुंबईच्या आजी माजी महापौरांमध्ये वादाचा नवा अंक सुरू झालाय. निमित्त ठरलं ते मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यातला फोनवर झालेला वाद आणि पेडणेकरांनी महापौर दालनात दिलेली भेट. हा वाद इतका टोकाला गेला की महापौर रितू तावडे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय. नेमकं काय घडलंय? महापौरांनी विरोधी पक्षनेत्या पेडणेकरांवर काय आरोप केलेत, त्यावर किशोरी पेडणेकरांनी काय प्रत्युत्तर दिलंय, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. मुंबईतल्या विविध प्रश्नांबाबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांना एक पत्र लिहिलं. या पत्रावर उत्तर न मिळाल्यानं शुक्रवारी दुपारी किशोरी पेडणेकर यांनी थेट महापौर कार्यालय गाठलं. यावेळी महापौर रितू तावडे या कार्यालयात उपस्थित नव्हत्या, पण पेडणेकरांनी आपण गैरहजर असताना कर्मचाऱ्यांना दमदाटी करत कार्यालयाची रेकी केल्याचा आरोप महापौर रितू तावडेंनी केलाय. पाहूया महापौरांचं काय म्हणणं आहे. या दालनामध्ये मी आज हेड ऑफिसर नसताना बरोबर 3:45 वाजता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझ्या दालनात आले. तर माझं दालन, मी जिथे बसले इथून ते बाहेरच्या दरवाजापर्यंत हे संपूर्ण माझंच दालन आहे. आणि या दालनामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बरोबर जवळपास 5-6 लोकांना बरोबर घेऊन आल्या आणि हातामध्ये एकाला त्यांनी मोबाईल दिला होता आणि मोबाईलने त्यांनी पूर्ण MS दालन जे आहे त्या सगळ्याचं चित्रीकरण करणं त्यांनी सुरुवात केलं. आपण त्याच्यामध्ये आपण मराठीत बोलतो रेखी करणं किंवा ट्रेस पासिंग करणं, अशा पद्धतीचं एक ऑफेन्स आपण म्हणायला हरकत नाही. या पद्धतीने येऊन त्यांनी माझी जी PS आहेत, पर्सनल सेक्रेटरी, ज्या माझ्या 2 आकांक्षा आहेत, नेहा मॅडम आणि इतर शिंदे, त्यांना दादागिरी करून माझ्या पत्रांचं काय झालं अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी उपचार केला. सगळीकडे चित्रीकरण करणं स्टार्ट केलं. माझी कागदपत्र माझ्या परमिशन शिवाय त्यांनी दमदाटी करून माझ्या जे बाहेर माझे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं कागदपत्र चाळायला त्यांनी सुरुवात केली. हे संपूर्ण आपल्या समाजशास्त्राच्या विरोधात आहे. आतापर्यंतच्या मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं बिहेवियर, आपण त्याला मिसकंडक्ट बोलतो, 1888च्या कायद्यामध्ये याला मिसकंडक्ट बोलतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या महापौरांची परमिशन न घेता अतिशय संवेदनशील असं हे मुंबई महानगरपालिकेचं दालन आहे. पूर्ण मुंबईकरांचे कागदपत्र, सगळ्या गोष्टी, महत्वाच्या मीटिंग्स, असे सर्व महत्वाचे किंवा सभागृहात चालणारे सगळे विषय या महापौराच्या दालनात सुरू असतात. आणि अशा संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये त्या आल्या, त्याबद्दल वाद नाही. त्यांनी जर त्यांच्या पत्राची विचारपूस केली त्याबद्दल वाद नाही, पण त्या ठिकाणी त्यांनी दमदाटी केली. त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल ऑन करून सगळं ट्रेस पासिंग करत होत्या, रेखी करत होत्या, काय महत्वाचं शोधत होत्या, त्या सगळ्या गोष्टी चाळत होत्या. दमदाटी करून पेपर्स त्या ठिकाणी चाळणी करणं त्यांचं चालू होतं. अशा पद्धतीची वागणूक विरोधी पक्षनेत्याला शोभत नाही. एवढं करून त्या थांबल्या नाही, त्या स्वतःच्या दालनामध्ये गेल्या. MS मनोज कांबळे त्यांना बोलावून घेतलं. त्या ठिकाणी माझ्या दालनामध्ये मनोज कांबळेंच्या वतीने त्यांनी फोन केला आणि सांगितलं की माझे जेवढे पेपर्स आहेत, इतरही माझे महत्वाचे कागदपत्र त्यांनी मागवून घेतले. ज्याला आपण गोपनीय कागदपत्र, पेपर बोलतो, महत्वाची पत्र बोलतो, ते मागून त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये दोन्ही PS ला बोलवून घेतलं, आकांक्षा आणि नेहा मॅडमला, आणि त्याचे फोटो त्यांनी त्या ठिकाणी काढले. हा एवढा मोठा ऑफेन्स आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या महापौराच्या दालनामध्ये अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेत्याने जी आज वागणूक केली आहे ती मिसकंडक्ट आहे. आणि म्हणूनच मी आता माझ्या लेटर हेडवरती पोलीस उपायुक्त परिमंडळ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे या ठिकाणी मी माझं पत्र अशा पद्धतीने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचं हे जे वागणं आहे हे या समाजशास्त्राला अनुसरून नाही आहे आणि म्हणूनच यांच्यावरती गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला दिलं. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशी वागणूक शोभत नाही असं सुनावत रितू तावडेंनी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय. यावर हे सगळे आरोप फेटाळत किशोरी पेडणेकरांनी महापौर रितू तावडेंना चांगलंच सुनावलंय. त्या म्हणाल्या, महापौरांनी केलेले आरोप गंभीर नसून बालिश आहेत. माझा महापौरांचा काडीचा संबंध नाहीये.
महापौरांच्या दालनातील MS विभागाला मी पत्र दिलं. ते पहिलं पत्र त्यांच्याकडे जातं. ते त्यांचा इतिवृत्तांत बनवतात, महापौरांची सही घेतात आणि पत्राचं उत्तर देतात. 30 मार्च पासून पत्रव्यवहार करतोय, पण एकाही पत्राचं उत्तर आलं नाही. पावसाळ्यापूर्वी विशेष सभा घेण्यासाठी रक्तपेढीसाठी पत्र लिहिली. इतकी पत्र दिली, पण त्याचं उत्तर आलं नाही. मला शांत गुळगुळीत बोलायला जमत नाही. माझ्या अखत्यारीत येणाऱ्या स्टाफला मी विचारलंय, महापौरांना ते ऑफिस आंदण दिलंय का, असा सवाल करत किशोरी पेडणेकर यांनी आरोप फेटाळलेत. तर कार्यालयाची रेकी केल्याच्या आरोपावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मी MS ला सांगितलं की पत्रांची उत्तरं घेऊन या, दिली असतील तर दाखवा. नगरसेवकांची पत्र दिली आहेत ती दाखवा. MS जे उतारा तयार करतात त्यावर रितू तावडेंची सही नाहीये. मी माझ्या कार्यालयात फोटो काढलेत. गोपनीयता मी कसली भंग केली, असा सवाल करत मी महापौर बसतात तिथं गेलेच नाही, त्या बालिश आरोप करतायत, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. एकंदरीत मुंबईसारख्या मोठ्या महापालिकेचा कारभार सांभाळताना या दोन आजी माजी महापौर एकमेकांना भिडल्यात. वादाचा हा अंक आता कोणत्या वळणावर जातो हे पाहावं लागेल. पण ऐन पावसाळ्यात मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत असताना मूळ प्रश्न बाजूला ठेवत वादाचे अंक का सुरू आहेत, असा सवाल केला जातोय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.